तर हा भारताचा भूगोल या सिरीजचा भाग क्रमांक 3 आहे। तर प्रश्न क्रमांक 51 आहे, केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली भारताच्या कोणत्या 2 राज्यांमध्ये स्थित आहे? तर दादरा नगर हवेली व दीव दमण याच्यासोबतच आता नवीन दीव दमण हा भाग एकच केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। तर तो कोणत्या 2 राज्यांमध्ये स्थित आहे? तर हा केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात व महाराष्ट्र या 2 राज्यांदरम्यान स्थित आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याला पहिले नेफा म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सीच्या नावाने ओळखले जायचे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश या राज्याला नेफाच्या नावाने ओळखले जायचे। पुढचा प्रश्न आहे, केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार द्वीपसमूहाची राजधानी पोर्ट ब्लेअर कोणत्या द्वीपावर स्थित आहे? तर अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी दक्षिण अंदमान या द्वीपावर स्थित आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य उत्तरेपूर्वी राज्यांची 7 सिस्टर्सचा भाग नाही? तर 7 सिस्टर्स चिकन नेकपासून समोरचे 7 राज्य आपण 7 सिस्टर्स म्हणून ओळखतो। तर त्यामध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम व पश्चिम बंगाल या राज्याच्या त्या 7 सिस्टरमध्ये समावेश होत नाही। पुढचा प्रश्न आहे, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व उत्तर प्रदेश हे राज्य खालीलपैकी कोणत्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू व उत्तर प्रदेश हे राज्य खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 सतरंजासाठी प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न आहे, उत्तर भारतात उपहिमालय क्षेत्राच्या मदतीने पसरलेल्या समतल मैदानाला काय म्हणतात? तर उत्तर भारतात उपहिमालय क्षेत्राच्या मदतीने पसरलेल्या समतल मैदानाला खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 भावर या नावाने ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे, खालील कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? तर खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? तर आपल्याला माहित आहे कर्कवृत्त जाणारे राज्य कोणते आहे? मित्र, माझा, रागू, छाप म्हणजे मिझोराम, त्रिपुरा, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड व पश्चिम बंगाल। तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी मणिपूर या राज्यातून कर्कवृत्त जात नाही। पुढचा प्रश्न आहे, भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे 0 माईल हे स्थान डॅश डॅश शहरात आहे? तर भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे 0 माईल हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या शहरामध्ये स्थित आहे। 0 माईल हे 1907 मध्ये ब्रिटिशांनी तयार केलेले ठिकाण आहे। 0 माईल हे भारताचा भौगोलिक केंद्रबिंदू आहे। तर विविध शहरांची अंतरे या 0 माईल पासूनच मोजली जातात। नागपूरला भारताची व्याघ्र राजधानी म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे, भारतात वन महोत्सव कधी साजरा करतात? तर भारतामध्ये वन महोत्सव हा खालीलपैकी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये साजरा केला जातो। म्हणजेच कोणतं 1 ते 7 जुलै दरम्यान वन महोत्सव हा साजरा केला जातो। याची सुरुवात 1950 पासून झाली। तरी याची सुरुवात कोणी केली रे? कन्हैयालाल मुंशी यांनी वन महोत्सवाची सुरुवात केली। पुढचा प्रश्न आहे,
गंगेच्या मैदानी प्रदेशाचे भारतातील डॅश डॅश टक्के भाग सामावून घेतलेले आहे. तर गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारताचे एकूण 23% भाग हा सामावून घेतलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भाग म्हणजे 4 पैकी एकूण 3 भाग डॅश डॅश मृदा आढळते. म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 रेगूर मृदा ही महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आढळते. रेगूर मृदेला काळी मृदा म्हणून ओळखतात. या काळ्या मृदेमध्ये टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटचे प्रमाण सगळ्यात जास्त असते. तर ही मृदा बेसाल्ट खडकाच्या क्षारांपासून बनलेली असते. जांभी मृदेमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. तर महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जांभी मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. पुढचा प्रश्न आहे, टाटा आयर्न व स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर टाटा आयर्न व स्टील कंपनी ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 सुवर्णरेखा या नदीवर स्थित आहे. पुढील प्रश्न आहे, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी सिकंदराबाद या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतात? तर महाराष्ट्रामध्ये नारळाच्या बागा हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी पश्चिम भागात आढळतात. तर नारळाचे सर्वाधिक लागवड ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत असते. सिंधुदुर्ग जिल्हा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर महाराष्ट्राची पठाराची निर्मिती ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून म्हणजेच खालीलपैकी भ्रंशमूलक उद्रेक यापासून झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते? तर भारतातील ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले राज्य आहे. तर एकूण 29% क्षमता ही तेथील आहे. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगातील डॅश डॅश क्रमांकाचा देश आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा 7व्या क्रमांकाचा देश आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतपर्यंत लक्षात ठेवायचे देश आहे उरुक, चीन, अब, आ, भारत. ही काय ट्रिक आहे. रु म्हणजे रशिया, क म्हणजे कॅनडा, इथं चीन, अ म्हणजे अमेरिका, ब म्हणजे ब्राझील, आ म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि 7व्या क्रमांकाचा आपला भारत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनवण्याची परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 भंडारा हे शहर पितळेची भांडी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पूर्वी अंबरपूर किंवा आम्रपूर नावाने प्रसिद्ध होता. हा किल्ला बांधण्याचे श्रेय कोणाला जाते? तर औसा येथील किल्ला बांधण्याचे श्रेय खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मलिक अंबर याला जाते. पुढील प्रश्न आहे, समर्थ रामदासांचे निवासस्थान व समर्थांची स्थापन केलेली श्री राम मंदिर
यामुळे प्रसिद्ध पावणारे सातारा जिल्ह्यातील चाफळ हे क्षेत्र कोणत्या नदीकाठी आहे? तर चाफळ हे क्षेत्र खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मांड नदीकाठी आहे. सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? तर ज्या भागामध्ये 3000 mm पेक्षा जास्त पर्जन्यांचा प्रदेश आहे त्या भागामध्ये सदाहरित वने आढळतात. पुढचा प्रश्न आहे, चांगदेव मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले गोदावरी काठचे दांड्या क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आहे. तर खालीलपैकी पूर्णतांबे हे क्षेत्र चांगदेव मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, आंबोली हे सह्याद्री पर्वत रांगेतील थंड हवेचे ठिकाण कोठे वसलेले आहे? तर आंबोली हे खालीलपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये आहे. शेवटचा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील वेलवंडी या नदीच्या उपनदीवर भारगट येथे 1928 मध्ये धरण बांधण्यात आले. त्या धरणास तत्कालीन मुंबई इलाखाच्या गव्हर्नर डॅश यांचे नाव देण्यात आले. तर त्या धरणाला खालीलपैकी लॉईड यांचे नाव देण्यात आले.